क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण IPLच्या मॅचेस आता चालू झालेल्या आहेत आणि मुलं IPLची मॅच बघायची म्हटलं की जवळपास कोल्ड्रिंकच्या बाटल्या वेफर्स जवळ घेऊन बसतात. त्यापेक्षा अशा पद्धतीचं फ्रूट ज्यूस प्या आणि एन्जॉय करा IPL. खरबूज घरी आणल्यानंतर खरबुजाच्या बियांचं तुम्ही काय करता? जर फेकत असाल तर बिलकुल फेकू नका, कारण या बीपासून एक जबरदस्त ज्यूस तयार होतं आणि ते कसं तयार करायचं ते आपण पाहूया. एका खरबुजाचं बी, चिमूटभर मीठ, पुदिन्याची पानं आणि अर्धा ग्लास पाणी एवढ्या साहित्यामध्ये मस्त ज्यूस तयार होतं. या ज्यूसला पाण्याचं प्रमाण जर जास्ती झालं तर टेस्ट चांगली लागत नाही. एका खरबुजाच्या बीपासून फक्त 1 ग्लासच बनवून बघा, खूप जबरदस्त टेस्ट लागते आणि पुदिना आपण जो घातलेला आहे त्यामुळे त्या ज्यूसचा फ्लेवर खूप छान येतो. या ज्यूसला मेहनत बिलकुल काहीच करावी लागत नाही. बी आपले खरबुजाचे अलगद आपल्याला काढता येतात आणि कमी वेळेमध्ये झटपट हे ज्यूस तयार होतं. मार्केटमधले आर्टिफिशियल ज्यूस पिण्यापेक्षा नॅचरल फळांपासून अशा पद्धतीचं या उन्हाळ्यामध्ये हे ज्यूस पिऊन बघा. एखादी गोष्ट खायला पण छान लागते आणि ती आरोग्याच्या दृष्टीनं पण अतिशय उत्तम आहे तर कोणाला नको असते. हे सरबत आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. आता आपण दुसरं सरबत बनवतो आहे, हे शुगर फ्री बनवतो आहे. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, डायबिटीस आहे, त्यांच्यासाठी हे सरबत आहे. खरबुजाच्या बियांचे फायदे माहीत आहेत का तुम्हाला? खरबुजाच्या बिया आहेत त्या मानसिक ताणतणावसुद्धा कमी करतात. तसेच आपल्या शरीरातला अतिरिक्त आपला जो कफ असतो साठलेला छातीमधला तो सुद्धा कमी करण्यासाठी खरबुजाच्या बिया अतिशय उपयुक्त असतात. खरबुजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन C असतं, जे आपल्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींचं उत्पादन वाढवतं आणि आपली रोगप्रतिकारशक्ती चांगलं करतं. त्यामुळे अशा इतकं हेल्दी खरबुजाच्या जर बिया असतील तर त्या आपण का टाकून द्यायच्या. आता आपण ह्यामध्ये मीठ घातलं आहे, चिमूटभर पुदिना घातला आहे आणि पाणी घातलं आहे. एवढंच घालायचं आहे, याच्यापेक्षा जास्ती काहीच नाही आणि झटपट आपलं ज्यूस तयार. एकदम सोपं आहे, लहान मुलंसुद्धा करू शकतात. वातावरणामध्ये गरमी वाढली की अन्न पचायला त्रास होतो. अशा वेळेला जास्तीत जास्त लिक्विडी पदार्थ खावे वाटतात. अशा वेळेला अशा पद्धतीचं खरबूज, टरबूज आपण घरामध्ये आणतोच आणि हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असतं. जास्तीत जास्त नैसर्गिक फळं खावेत, ज्यामुळे आपल्या शरीरामधली उष्णता कमी होण्यासाठी मदत होते. थंड फ्रीजमधले पदार्थ खाण्यापेक्षा नैसर्गिक कूलिंग असलेले पदार्थ जर खाल्ले तर आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. अशा पद्धतीचं यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे सरबत गोडच पिलं पाहिजे असं काही नाही आहे. पुदिना आणि काळं मीठ घालून तुम्ही हे सरबत पिऊन बघा, जबरदस्त लागतं. अतिशय टेस्टी असं हे खरबुजाच्या बियांचं सरबत तुम्ही घरात तयार करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं झालं आहे ते. थँक्यू.